गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. आपल्या सर्वांना माहिती आहे काल्याची कथा. भगवान श्रीकृष्णाचा ज्या वेळेला कंसाचा प्रचंड त्रास समाजाला व्हायला लागला त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. तो घेतला कारागृहामध्ये आणि त्यानंतर भगवंताच्या नियोजनाने त्यांना वसुदेवांच्या हातून गोकुळामध्ये ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी गोकुळामध्ये आपल्याला माहिती की सर्वत्र आनंदोत्सव. का तर नंदबाबाच्या घरी बाळ जन्माला आला, यशोदेला मुलगा झाला. सर्वत्र आनंद. त्या भगवंताचं जे चैतन्य होतं त्याचं सर्वत्र पसरलेलं होतं की त्यामुळे सगळे म्हणजे पूर्ण जो गोकुळ आहे ते सगळे गोपाल त्यांच्याकडे यायचे, सगळे गवळणी सगळे जण. का तर नंदाच्या घरी बाळ जन्मला आणि ज्या क्षणी इकडे बाळाचा जन्म झाला त्या क्षणी कारागृहामध्ये ती जी माया होती, जी योगमाया जन्माला आली होती, कंस तिला मारणार तेवढ्यात ती वीज बनून वर गेली आणि कंसाला तिने भविष्यवाणी केली की हे कंसा, तुला मी मारणार नाहीये आणि तू काय मला मारू शकतोस. तुला मारणारा जो आहे त्यांनी अवतार घेतलेला आहे. झालं. त्या दिवसापासून कंसाच्या मनामध्ये धास्ती बसली की आपल्याला मारणारा जन्मत झाला, जन्माला आला. लगेच दुसऱ्या दिवशी कंसाने पूर्ण आपलं सगळं सैन्य बोलवलं, मोठे मोठे मंत्री महामंत्री सगळे बोलवले आणि कंसाने सगळ्यांना आज्ञा दिली काय करायचं. तर या 1 वर्षामध्ये, कारण जेमतेम ती माया आणि हे कृष्णाला जे म्हणजे कंसाला जे काही दृष्टांत दिला मायेने, ह्या सगळ्याला जेमतेम 1 वर्ष झालं होतं. कंसाने फरमान सोडला, आदेश दिला की आपल्या या राज्यातल्या 1 वर्षाच्या आतले सगळे बाळ मारून टाका. आता हा आदेश पाळायचा कसा. कारण मारायचं जर म्हटलं तर लोक म्हणतील ना की लेकरांना का मारतायत. तर त्यांना एकच सांगायचं म्हणे की राज्याची संख्या जास्त झालेली आहे, त्यामुळे आपल्याला राज्यातल्या लोकांचं पालन पोषण करणं कठीण होऊन राहिलंय, त्यामुळे आपल्याला कुटुंब नियोजन यासाठी आपण ही मुलं मारत आहोत. झालं. हा फरमान सुटला आणि मग एक मोठे मोठे मायावी राक्षस हे आपापल्या कार्याला निघाले. त्यात गोकुळ जे आहे हे आलं त्या कोणाच्या वाटेला, पूतनेच्या वाटेला. ती पूतना काय होती बघा. पूतना या शब्दाचा अर्थ काय, पूतना, जिला स्वतःचं मूल बाळच नाही, तिला काय त्या मुलाचं प्रेम आणि मुलांची माया कळणार आहे, अशी ती पूतना. ती पूतना निघाली, अतिशय सुंदर असं परिधान. बघा माया अशीच असते, माया लोभात पाडते की नाही. मग लोभात जर पाडायचं असेल तर तिला सुंदर परिधान वस्त्र करावंच लागेल, सुंदर दिसावंच लागेल. अतिशय सुंदर असं भरजरी वस्त्र, पूर्ण अंगावर दागिने असे निघाली ती. आणि आपल्या दुधामध्ये विष भरून लहान मुलाला घ्यायचं, पाजायचं आणि मारून टाकायचं. लहान मुलाला घ्यायचं. जेमतेम जेव्हा ती नंदबाबांच्या वाड्यामध्ये जेव्हा आली त्यावेळेला जवळपास तिने 50 मुलांना मारलेलं होतं. आणि ती आल्यावर पाहते तर अगदी गवळणींची सगळी अशी सगळी जमा गर्दी. ती आली वाड्यात येऊन पाहते तर सगळ्या बायका ज्या होत्या त्या बिचारा आपल्या साध्या वस्त्रातल्या, त्या सगळ्या गवळणी बाजूला झाल्या. कोण एवढी मोठी बाई आली. यशोदा आली तिकडनं. यशोदा म्हणते का, कोण आहात तुम्ही, कोण आहात तुम्ही. अगं मला ओळखलं नाही का. बघा जे धूर्त लोक असतात ते आपला कसा योग साधून घेतात. ती म्हणाली अगं तुम्हाला ओळखलं नाही का गं. मी म्हणे तुझी ती जुनी खूप, आपण दोघं लहानपणी दोघी जणी सोबत खेळायचो. तुझ्या कोणातरी चुलत काकांची मी मुलगी, त्यांची म्हणजे तुझी बहीणच. यशोदा विचार करते कधी हिला पाहिलं नाही, कोणही. बरं आली आहे तर ये ग बाई बस. देव तिकडनं पाहतच होते. बलराम दादा थोडेसे मोठे झाले होते. बलराम दादा म्हणाले ये बाई मावशी आली का ग तू, ये. कशाला आली या वाड्यामध्ये मरायला. बलराम दादा बिचारे आपले साधं भोळं होते, आपले पाहून राहिले. कृष्ण म्हणाले तेवढ्यात देवांचं हे बोलणं चालू, कशाला दादा तुम्ही उगा, येऊ द्या ना, मावशी आहे ना ती आपली, आईसाठी नातच निर्माण केलंय तिने, येऊ द्या तिला.
आली, बसली. म्हणे तुम्ही म्हणे बघा स्वतःच पाय धुवून आली नाही आणि ती त्या गवळणींना म्हणते लहान लेकरू जन्माला आलंय, तुम्हाला कळत नाही का पाय धुवून यावं, पायानी काही येतं घरामध्ये. स्वतःच पाय धुवून आली नाही आणि त्यांना सांगते पाय धुवून यावं. आणि म्हणे यशोदेला म्हणाली अगं दाखव तुझं लेकरू कुठे, मला पाहू दे. यशोदा म्हणते काय ओळख ना पाळख, आणि या बाईच्या हातामध्ये आपलं लेकरू द्यायचं. म्हणून ती काहीतरी बहाणा सांगते की अहो अगो त्या बाई माझ्या लेकराला बरं नाही आहे म्हणे, सारखं दचकतंय 2-3 दिवसापासून दचकतंय, हिला तर चान्सच मिळाला, मी दृष्ट काढते म्हणे चांगली, तुम्ही त्या तुझ्या लेकराला घेऊन ये. आणि म्हणे कशाला या पोरांना इकडे जमा करतेस, या सगळ्या गवळणी पाय धुवून येत नाही, काही येत नाही, काही येत नाही, दचकणार नाही तर काय बघा. आणि म्हणे ते लेकरू माझ्याकडे. देव म्हणतात असं होय का, तू दृष्ट काढते का, तू दृष्ट काढते पण मी सुद्धा दृष्ट काढतो, आणि मी ज्याची दृष्ट काढली त्याला इथंच ठेवत नाही गावात, ये म्हणे. देव वाटच पाहत होते की ही कधी जवळ घेते. गोपाळकृष्णाला जवळ घेतलं आणि बहाणे करून तिने सर्वांना बाहेर पाठवलं. काही गवळणींना सांगितलं की 4 रस्त्यावरची माती घेऊन या, कोणाला सांगितलं तुटकी केसुर्णी घेऊन या, कोणाला अजून काय काय आणायला सांगितलं. आणि या यशोदेला सांगितलं की तू जा 4 रस्त्यावरची धूळ घेऊन ये. आता बघा दृष्ट कशाने काढायची. झालं, सगळे जण गेले, कोणीच नाही. तिने तेवढीच संधी पाहिली आणि कृष्णाला घेतलं. देवही वाटच पाहत होते की आता तुझाही उद्धार मला करावाच लागेल. आणि जसं हे सगळे जण गेले त्या पूतनेनी प्यायला त्याला जवळ घेतलं, हृदयाशी धरलं. आणि हृदयाशी धरल्याबरोबर त्याला दूध पाजत असताना त्या भगवंतानी त्या दुधासोबत तिचं विष, तिचे पंचप्राण, ती म्हणायला लागली की आत्तापर्यंत मी 50 बालकांना मारून आली, त्यांची कोणाची ओढ एवढी नव्हती, हा मेल्या काही भलताच दिसून राहिला, याची ओढ काही वेगळीच. आणि तिचा जीव कासा विसवायला लागला. बघा देव जेव्हा प्राण ओढतात जीव कासा विसवायला लागला. आणि असं करत असताना ते लहानसं देवाचं रूप तिला लाथा मारायला लागलं छातीला. तर त्या चरणांचा स्पर्श झाल्यावर सहजच त्या पूतनेचं लक्ष त्या चरणांकडे गेलं आणि पाहतात तर त्या चरणांवर पद्म, शंख, चक्र, गदा याचे चिन्ह दिसले. आणि तिला लक्षात आलं की हा काही साधारण बालक नाहीये, हे भगवंत आहे प्रत्यक्ष जे आले. आणि मग ती म्हणायला लागली, तिचा जीव कसा विसवायला लागला आणि ती प्रार्थना करायला लागली की देवा, मला म्हणायला लागली ती देवाला, मज सोडी रे सोडी आता घन निळा, मम प्राण हा झाला गोळा, मम सोडी रे सोडी आता घन निळा, मज प्राण हा झाला गोळा, घरी आले मी कपट करून येठाया, लागले तुझ्या परिपाया, तव पाय मुक्तीला नेती, त्या परी पुराणे बदती, तुझ पुराण पुरुषा म्हणती, हे आणुनिया ध्यानी उद्धारी मजला, प्रार्थना करू लागली देवाला की देवा, अरे तू, मला लक्षात आलंय की तू त्रिलोकीनाथ आहेस, पण मला आता माझा उद्धार कर, आता माझा उद्धार कर. देवाला ती म्हणू लागली. आणि लक्षात घ्या देवानी तिचं प्राणहरण केले, ती आपल्या मूळ स्वरूपात आली आणि जोरेने धाडकन ते एवढं मोठं रूप खाली पडलं. गोकुळाला जणू काही भूकंपाचे धक्केच बसले. काय झालं काय झालं काय झालं म्हणून सगळे गोपी सैरावैरा पडू लागले. आणि पाहतं तर काय, हे एवढं मोठं शरीर, ही पुतना पडलेली. कृष्ण कुठे गेला, कृष्ण कुठे गेला, यशोदा पाहायला लागली, कान्हा दिसत नाहीये. म्हणून सगळीकडे धावपळ सुरू झाली. आणि तिला लक्षात आलं की हे काहीतरी माझ्या लेकरालाच मारायला आलेली आहे. आणि सगळेजण पाहतात, वर जाऊन पाहतात तर काय, गोपी वर चढलेत. आणि गोपी वर चढून पाहतात तर हा तिच्या छातीवर खेळत होता.
त्यांनी सांगितलं की काळजी करू नका यशोदे, तुझं लेकरू व्यवस्थित आहे. त्याला जवळ घेतलं, जवळ घेऊन आपल्या पायाची माती त्याला लावली. बघा देव सुद्धा ते अगदी आनंदाने हे करून घेतात की तुला दृष्ट लागू नये. तो प्रसंग झाला. त्यानंतर तृणावर्तका, शक्टासूर आलेत, अनेक 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 जण आले आणि हे सगळे असेच गेले. यानंतर काय होत होतं की जिकडे तिकडे कृष्णाची कथा, जिकडे तिकडे कृष्णाचं प्रेम. म्हणजे गवळणींना कृष्णाला पाहिल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नव्हती, इतकं त्यांचं प्रेम. सकाळी कुठे जायचं म्हटलं, पाणी भरायला जायचं, पहिले कृष्णाला गोकुळात जायचं, कृष्णाला पाहायचं आणि मग तर ही सगळी चर्चा, कृष्णाचं वर्णन, कृष्णाचे गाणे. तर लक्षात घ्या, हे देवाचं वर्णन त्या गवळणी आळवत राहायच्या. मग हे वर्णन आळवत असताना आकाशामध्ये पहाटेच्या वेळेला देव जमायचे, हे सगळं आनंद घेण्याकरता. एक दिवस भगवान शंकरांनी पाहिलं की हे सगळे चालले कुठे, म्हणून भगवान शंकर विचारतात देवांना की अरे तुम्ही चालले कुठे. तर ते म्हणतात की आम्ही कुठे चाललो. तर म्हणे तुम्हाला माहिती आहे का देवा, अहो भगवंतानी जन्म घेतलाय म्हणे पृथ्वीवर यशोदेच्या घरी, आणि त्या गवळणी म्हणे इतकं सुंदर गाणं म्हणत असतात म्हणे कृष्णाला जवळ घेऊन, तेव्हा आनंद घेण्यासाठी आम्ही जातो. हो का, मी पण येतो म्हणे. आता देवाला इकडे कळलं की महादेव येत आहे, पण महादेव येणार तर निमंत्रण गेलं पाहिजे. मग निमंत्रण गेलं पाहिजे तर आता आपण तर लहान आहोत, निमंत्रण द्यायचं कसं. मग त्या दिवशी श्री बाळकृष्णाने जोरजोराने रडायला सुरुवात केली. पहाटे उठले, मस्त रडायला लागले जोरजोराने. कृष्ण यशोदेनी जवळ घेतलं, हलवलं, रडणं काही थांबे ना. अरे खाऊ घे तरी थांबे ना, अजून जोराने रडणं. गवळणी निघाल्या पहाटे. गवळणी पाहतात, अगं काय झालं यशोदे, तुझा काना आज एवढा का रडतोय. म्हणे हा काही केलं ऐकत नाहीये. मग यशोदेला ह्या सांगतात की अगं काहीतरी खाऊ दे. म्हणे देऊन झाला तरी रडणं थांबे ना. मग थोडासा मार दे, तोही देऊन झाला तरी काही थांबे ना. मग आता म्हणे एकच उपाय आहे. सगळ्या जणी गवळणी त्या कृष्णाच्या बाजूला उभ्या झाल्या. ए कृष्ण्या, चूप राहतो की नाही, नाही तर बुवालाच बोलवीन. ए बुवा ये रे, घेऊन जा याला. असं म्हटल्याबरोबर देव म्हटले महादेवा या आता, निमंत्रण भेटलं तुम्हाला. सगळ्या गवळणींनी त्याला घेतलं. पहा बरं, तू रडणं थांबवणार नाही तर तुला आता बाहेरच ठेवतो, तो बुवा येईल घेऊन जाईल. झालं. त्या गोकुळामध्ये त्या कृष्णाला जवळ घेतलं, दारापाशी ठेवलं. महादेवांना तर संधीच भेटली, कारण महादेवांना देवाला मिठीत घ्यायचं होतं. आता घेणार कसं. महादेव खाली उतरले, वैराग्याचं रूप, काखेत झोळी, भस्म, जटा वाढलेल्या, आले आणि हे पाहायला लागले. आता गवळणी दाराच्या मागे लपल्या का, हा आता घाबरेल बुवाला पाहून. हा कसला घाबरतो. बुवा जवळ आले महादेव, आणि हा अजून हसायला लागला जोराने. बाई 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 बाई, हे बाळ तर काही विचित्रच आहे. हा घाबरायचं सोडून आणखीच जास्त हसायला लागलंय. गवळणी अशा म्हणाल्या. तेवढ्यात त्या महादेवांनी त्याला जवळ उचलून घेतलं. जवळ उचलल्याबरोबर गवळणी निघाल्या आणि यांनी घेतलं, निघाले आपले चालायला. तेवढ्यात गवळणी आल्या. ए बुवा थांब, काय करतोय तू. अरे तुम्हीच तर म्हणे ना या आणि घेऊन जा. निघालो घेऊन. मूर्ख आहेस की काय, डोक्यावर पडला की काय. अरे जेव्हा एखादी आई आपल्या लेकराला चल रे मेल्या म्हणते, तर हे काय खरंच त्याला मारायसाठी असते का. तेवढा त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद नसतो. तुला कळत नाही की काय, उगाचच केस पांढरे झाले काय तुझे. चल ठेव, दे आमचं लेकरू कुठे. त्या देवानी एवढी जवळ घट्ट धरून घेतलं बाळकृष्णाला. देवाला सुद्धा अगदी म्हणजे देवांचं मिलन झालं तिथे. आणि त्यानंतर हाय काही सोडे ना, बाळ काही दिसे ना. त्या गवळणीनी काठी भेटेल काठी, लाटणं भेटेल लाटणं, सगळं त्या महादेवाला बदडून काढलं. एवढं मारलं त्याच्या हातून बाळ ही सगळं. चल रे होय मेल्या तिकडे. देव निघाले, आले आपले कैलासात. म्हणे देवा वाह, चांगली म्हणे माझीच खोड जिरवली म्हणे. नाहीतरी म्हणे इथं कैलासामध्ये त्या थंडीमध्ये पूर्ण अंग पकडून गेलं होतं. चांगली माझी सोय लावली म्हणे देवा तुम्ही. झाला तो प्रसंग झाल्यानंतर आता गोपाळकृष्ण मोठे झाले, थोडेसे मोठे झाले. तर मग आता त्यांची मित्रमंडळी, पेंद्या आहे, गोमे आहे, सगळी सवंगडी. एक दिवस हे सगळे जमले. देव जवळ 7-8 वर्षाचे 10 वर्षाचे झाले असतील. तर देवानी सगळं पाहिलं. का रे म्हणे, तुम्ही गवळ्याची पोरं आहे ना, गवळ्याच्या घरी दही दूध लोणी सगळं असतं, मग तुम्हाला काही खायला भेटत नाही का. कारण हे जे सगळे गवळ्याचे पोरं म्हणजे पोटाचे नगार आणि डोक्याचे मडके,
अशी त्यांची अवस्था. देवानी हे पाहिलं आणि म्हणे, देव हे लोणी काय असतं म्हणे, आम्हाला माहीत नाही. अरे गवळ्याची पोरं आहे ना तुम्ही, मग लोणी नाही माहीत? नाही म्हणे, आमची आई सकाळीच निघते, सगळं घेऊन मथुरेला जाते, आम्हाला फक्त चमचाच भेटतो म्हणे तो, बाकी काही नाही. उद्यापासून पहिले आपण खायचं आणि मग राहिलेलं तिकडे पाठवायचं मथुरेला. मी सांगतो तसं करायचं. पोरच ती. देवानी नेतृत्व हातात घेतलं की आता करायचं म्हणजे करायचं. तुम्ही गवळ्याची पोरं ही अशी राहून चालणार नाही. पहा देवाचं ते नियोजन. मग काय करायचं तर बघा म्हणे, तुमची आई सगळ्यांच्या किती वाजता जातात? देवा पहाटेच जातात. एक लांब दोरी आणायची म्हणे सोबत. पहाटे त्या मारुतीच्या मंदिरापाशी मी येणार आहे, सगळ्यांनी तिथं जमायचं. आई घराच्या आधी निघायच्या आधी सकाळी उठायचं आणि बाहेर निघायचं आणि मी सांगतो तिथे यायचं. आणि काय करायचं तर म्हणे, बघा दोरी अशी धरायची त्या वाटेमध्ये रस्त्यात, लांब दोरी धरायची, अशी जमिनीवर खाली ठेवायची. मी दुरून शिट्टी मारली की ती दोरी वर धरून ओढायची. आणि काय करायचं म्हणे देवा, मग ह्या गवळणी पडून जातील. खाली पडली की ज्यांच्या डोक्यावर मटकी आहे ती नाही फोडायची. ज्यांची मटकी डोक्यावरून खाली पडली ते लोणी खायचं आणि बाकी त्यांच्या अंगावर फेकायचं आणि त्यांच्या नावाने बोंब करायची, पळून जायचं म्हणे. ठरलं तर नियोजन ठरलं. झालं नियोजन ठरल्याप्रमाणे सकाळी पोरं हजर, वाटच पाहत. हे देव आपले झाडावर बसून दुरून कुठून येत आहेत गवळणी. आणि ठरलं, ते ठरलं आणि सगळे निघाले. गवळणी आल्या. गवळणी जशा आल्या, देवाने तिथून जोराने शिट्टी वाजवली की पोरांनी दोर वर गेला. धडा 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 गवळणी खाली. खाली पडल्याबरोबर चला रे पोरांनो, बस सगळे पोरं निघाले. त्या ज्यांचे मडकी फोडा, मडक्यातलं लोणी खा, कोणी खिशात भरतंय, कोणी इकडे भरतंय, जे उरलेलं त्यांच्या अंगावर फेकले पळून. आता त्या गवळणी उठल्या. गवळणी म्हणाल्या, आपले पोरं खूपच चेकाळले बा म्हणे आता, म्हणजे हे तर हद्द झाली म्हणे आता यांची, हे तर खूपच आजपर्यंत असे त्रास देत नव्हते. तर त्यातल्या एक गवळण म्हणते, हे आपले पोरं नाही आहे, हे आपल्या पोरांचं डोकं नाही आहे म्हणे, तो चेकावणारा जर त्यांना म्हणे तो वेगळाच आहे कोणीतरी, तो पहा म्हणे तो बसला आहे म्हणे तिथे एकटा, दुरून मजा पाहून राहिला. आणि त्या सगळ्या गवळणी कृष्णाच्या मागे धावत त्याला पकडायला. का तर यशोदे पुढे न्यायचं. देव कुठं सापडतात. सगळ्या शेवटी दमल्या. या झाडावर जा, त्या झाडावर जा, इकडे धाव तिकडे जाव, शेवटी सगळ्या दमल्या. एका ठिकाणी येऊन कृष्णाचं भजन करत बसल्या. जशा कृष्णाचं भजन करत बसल्या, देव प्रगट. काय सांगायचंय देवाला तर देव नामानी भेटतो. देवाच्या मागे तुम्ही असे लागा, देव कधीच भेटणार नाही. पण तुम्ही नाम घ्या आणि एका जागी बसा, देव तिथे येईल. हे मर्म आहे त्याच्या मागचं. देवानी कृतीतून शिकवलंय त्याच्या वेळेला, लक्षात घ्या. आणि झालं, त्या गवळणींनी धरलं, कान धरला कृष्णाचा, नेलं ओढत 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 यशोदेपाशी. ए यशोदे, पहा बरं म्हणे तुझा पोरगा त्रास देऊन राहिला, आम्हाला सगळे मडके फोडून टाकले, आता काय न्यायचं म्हणे मथुरेला. म्हणे कसं काय, आणि कसं काय म्हणे, हा तर माझ्याच जवळ झोपून आहे म्हणे. आई आई पहा म्हणे, खोटं बोलत आहे म्हणे. देव म्हणतो, मी तुझ्याच जवळ झोपून आहे ना मगापासून म्हणे, तू मला किती हालवून हालवून उठलो का नाही. आणि हे बघा म्हणे माझ्यावर आरोप करतायत म्हणे. झालं, देवानी तिथंच त्यांना खोटं पाडलं. असं करत 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 हळूहळू देवा यांचे इतके उत्पात वाढले, खूप वाढले. नितीन दादा